आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे 1893च्या लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव संकल्पनेच्या पूर्वीपासून गणपती स्थापनेची परंपरा आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीसाठी तृतीयपंथी समुदायाचा सहभाग असतो। तसेच गणपती विसर्जनानंतर विसर्जन स्थळापासून 1.5 किलोमीटर गुरु गंगाधर स्वामींच्या नावाने लोटांगण घालण्याची परंपरा आहे। विशेष म्हणजे या दरम्यान कुणालाही कुठलीही इजा होत नाही। मठातील विहिरीच्या पाण्यानेच आंघोळ करून सर्व श्रद्धाळू शुद्धीत येतात। अमरावतीवरून सुमारे 42 किलोमीटर अंतरावर मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळा या गावी इसवी सन 963 पासून गणपती स्थापनेची परंपरा सुरू आहे। विशेष म्हणजे या गावात मठातील गणपती स्थापन करण्यापूर्वी कोणीही घरगुती गणपतीची स्थापना करत नाहीत। सुमारे 1058 वर्ष पूर्वीपासून येथील हा गुरु शिष्य परंपरेचा गणपती विदर्भ तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। मठाच्या स्थापनेची नोंद प्रवेशद्वारावर आजही अंकित आहे। 12व्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरण देशाच्या अन्य भागात विखुरले गेले। शरणाई आपलं बालबस्व घेऊन येथे राहत असताना बालबस्व अचानक बेपत्ता झाला। शरणाई चिंतित झाल्या, तो परत यावा म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि बालबस्व धावत येऊन शरणाईला बिलगला। तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी। तेव्हापासून या मठात श्री गणेशाची स्थापना होऊ लागली असं सांगितलं जातं। त्याच जागेवर विधिवत माती ठेवली जाते। या मातीवर काशीखंड या ग्रंथाचे संस्कार केले जातात आणि त्यानंतर अमरावतीच्या आजने कुटुंब